इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या जेसीबी आहेत पुऱ्या मुंबईत बोलवतो त्यांच्या बंगल्यापुढे चौकून फेकता आले पाहिजे आणि ते बी आनंदाने बाहेर आहे. त्यांना कशाला मराठीची नाराजी घेता गोरगरिबाच्या लेकराची सांगा त्यांना. गोरगरिबाच्या लेकरांनी तुमचं काय केलं? गोरगरिबाने मतदान केलंय. गोरगरिबाच्या लेकराचं काय केलं? एखाद्याचं तुमचं मन भेद असते, काही नाराजी असेल, काही दुःख काही असेल, ती समाजाच्या माथ्यावर नका ना मारू. गरिबाच्या लेकरांनी काय केलं? गरिबाला न्याय द्या. मला जेलला टाकावं जातीसाठी, मी सडायला तयार आहे जातीसाठी. नाही फडणवीस साहेब जर म्हणले तुला आरक्षण देतो, तू कातड काढून दे, बघू तो जातीत किती प्रेम आहे, एका सेकंदात पुरा अंगाचा कातड काढून देतो. पण गरीबाचे लेकर काय केलं राव? माझ्या लय आले तो दार झिजायला लागतात साबळे सर, लय अवघड आहे. गरीबाला जर पोरीन तिकडून फोन लावला, पप्पा आई मला पैसे कमी पडले, तर बाप 50 जणांच्या दारात झिजत. आणि ज्या दिवशी याजानी पैसे काढून घरदार जाळून विकून घाण ठेवून पैसे दिले आणि पोरगी जर नोकरीला नाही लागली, हुकले ना, आई बाप ढासा रडत आहे, पोर रडत आहे. लेकरा बाळांना काय केलं? मी तळतळी ना तळमळी ना माझं रक्त जाळून घेतलं सगळं. मला नाही चालतं. हे बघा आपल्या हडकाला शिराची टाकल्या बघा, हे खड्डे पडलेत माझ्या हातात, काय नाही राहिलं माझ्यात. मी केव्हा मरू शकतो? मी माझ्या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, तरी झटतो मी. आपला निरोप देतो. आता मला तो एकदा मॅप आला मला की पुढचं काय वस्तू ज्या नियमाच्या मागण्यात कायदेशीर आहेत त्या द्या ना. आणि आम्ही तिथंही आलोत मुंबईत, शब्द देतो तुमच्याजवळ, आम्ही शांततेतच येणार. आणि त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं, आम्ही शांततेत येणार. समाजाला नका विटीस धरू. माझ्या समाजाचं वाटोळं करायचा अधिकार नाही तुम्हाला. समाजानं इतकी खतखती समाजात आरक्षण आता मिळवायचं, कारण निर्णायक टप्पा 2 वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिलाय. तुम्ही एकदा साक्षीदार आहेत, तुम्ही एकदा साक्षीदार आहेत. मी आता शेवटच्या उपोषणाला बसलो त्यावेळेस सुरेश धस साहेब पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांनी. त्यांनी सांगितलं होतं आत्ता सरकार आले 15-20 दिवस झाले, तुम्ही 3 महिन्याचा वेळ द्या. दिला का नाही? तुम्ही साक्षीदार आहेत. हां, परत आता त्याला 7 महिने झाले. किती ऐकतो आम्ही सरकारचा राव? आडमुठे नाही आहेत. आडमुठे असतं सरकारचं ऐकणं असतं. मला तर त्यांचं नाही ऐकायचं. घुसा मुंबईत देऊन टाका. माझ्या लेकरांचं वाटलं नका करू समाजाचे. समाज येणार आहे मुंबईत, शांततेत येणार आहे. उलट तुम्ही मुंबईकरांनी सेवा केली पाहिजे. सरकारने उलट पोराला हाणण्याऐवजी, त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी त्यांना तांब्याभर पाणी, एखादी भाकर दिली पाहिजे. या भूमिकेत आहे तुम्ही. मायबाप आहेत, तुमच्याकडे पालकत्व आहे. द्या माझ्या अंमलबजावणी संध्याकाळपर्यंत, काय अडचण नाही. दिलं तर आम्ही शांततेत उद्या सकाळी 10 वाजता मुंबईत निघणार आहेत. 29ला सकाळी मी लोकशाही मार्गाने शांततेत आमरण उपोषण सकाळी 10 वाजता 29ला करणार आहे. उद्या सकाळी 10ला निघणार आहे. नसता मुंबईला नाही यायचं आम्हाला. तुम्ही मरमर करा, काय पळता येईल तिथं, रातच्या 12 उत्तर द्या, करा अंमलबजावणी. हे मराठी तुमचे मित्र होतील, फडणवीस साहेबाचे. चला झालं. चर्चा झाली, पोस्ट करू, समोरच चर्चा झाली. पोस्ट करून आता दादाने जे काय आता जे काय बोलले त्या संदर्भात चर्चा करेल. आपण त्याची निरोपाची 2-3 वाजता वाट बघू, 6 वाजता वाट बघू, पुन्हा आपण रात्री बी 10 वाजेपर्यंत वाट बघू. नाही अंमलबजावणी झाली तर सगळ्यांनी समजून जा, सरकारनं पण आणि मराठ्यांना पण, आपल्याला शांततेत 27ला सकाळी निघायचं. नाही तर म्हणता चर्चा झाली मग काय होतंय का? काय अजिबात नाही. अंमलबजावणी झाली तर नाही जायचं, नाही झाली मुंबईला निघणार म्हणजे निघणार. चला, धन्यवाद. धन्यवाद सर. कळवा सर. करा म्हणा. तर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि जरांगे यांच्यात कॅमेऱ्यांसमोर झालेली ही चर्चा आपण ऐकलेली आहे. कशाला मराठ्यांची नाराजी घेता असा सवालच जरांगेंनी